सो बाईक घेतल्यापासून बाईकला किती किलोमीटर पूर्ण झाले, कधी मी ही गाडी घेतली होती, कोणत्या बॅचची ही गाडी होती, शहर, हायवे, ऑफ रोड, कुठे कुठे ही गाडी मी चालवली, त्यानंतर सगळ्यात जास्त येणारे प्रश्न की ह्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन काय आहेत, या सगळ्या प्रश्नांची हॉनेस्ट आन्सर्स मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो 19 सप्टेंबर 2025 ह्या टायमिंगला ह्या गाडीची थर्ड बॅच लॉन्च झालेली आणि बरेचसे प्रॉब्लेम्स वाले व्हिडिओ इंटरनेटवर यायला सुरुवात झालेली. तरी सुद्धा मी ही गाडी का घेतली ह्याचं पण सुद्धा आन्सर मी ह्या व्हिडिओत देणार. तर नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मी कल्पेश राणे स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपली इंस्टाग्रामवरची फॅमिली टोटल 23,000 फॉलोअर्सची झालेली आहे आणि जेव्हा कधी पण इंस्टाग्रामवर एखादी व्हिडिओ व्हायरल जाते त्यानंतर मला नवीन फॉलोअर्स पैकी पहिला प्रश्न हा असतो, तुझ्या एक्सप्रेस 210चा तुझा ओनरशिप रिव्ह्यू काय आहे, तो आम्हाला सांग. तर गाडी घेतल्यानंतरच मी ठरवलेलं की ह्या गाडीचे जेव्हा 10,000 किलोमीटर्स कंप्लीट होतील त्यानंतरच ह्याला टोटली मी एक प्रॉपर 2-3 राईड करून सिटीमध्ये तसंच बाहेर हायवे राइड्स मध्ये, ऑफ रोड मध्ये, ओव्हरऑल पूर्णपणे गाडीला चालून टोटल 10,000 किलोमीटर गाडीला चालवल्यानंतर मी ह्याचा एक ओनरशिप रिव्ह्यू रेडी करेल. सो मी ठरवलं तर होतं 10,000 किलोमीटर नंतर ह्याचा रिव्ह्यू करेल, बट ह्याची थर्ड सर्व्हिस होता 12,000 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत आणि थोडा डिले करता 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 फायनली आता 12,000 किलोमीटर झालेले आहेत आणि आज आपण ह्या गाडीचा रिव्ह्यू करणार आहोत. 2025च्या फेब्रुवारी और मार्च महिन्यामध्ये हिरो मोटोकॉर्पने त्यांची ही गाडी एक्सप्रेस 210 मार्केटमध्ये लॉन्च केली. लॉन्च झाल्यापासून सप्टेंबरला मी ही गाडी घेईपर्यंत बरेच असे निगेटिव्ह रिव्ह्यूज ह्या गाडीबद्दल इंटरनेटवर दिसायला सुरुवात झालेली. हजारो निगेटिव्ह व्हिडिओज युट्यूब, इंस्टाग्रामवर ह्या गाडीबद्दल येत होते, कारण की फर्स्ट बॅच मध्ये ज्या गाड्या ह्या लोकांनी लॉन्च केलेल्या त्याच्यामध्ये कूलंट लीक होणं, गाडी स्टॉल होऊन बंद पडणं, गाडीच्या बॅटरीचा इश्यू येणं, रेअर ब्रेकचा सिलेंडरच फेल होणं, सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे इंजिन मधून येणारा टॅपेट नॉईज. अशा हजारो व्हिडिओ फेब्रुवारी ते सप्टेंबर पर्यंत मी खूप पाहिल्या. त्यानंतर 19 सप्टेंबर 2025 ला मी डिसाईड करतो की मी गाडी फायनली घेणार आहे. जेवढं मी आपल्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या मार्केटला जाणतो त्यामध्ये कसं असतं की बरीच एखादी गाडी लॉन्च होते त्याच्यामध्ये जसे पेड रिव्ह्यूज असतात तसे निगेटिव्ह रिव्ह्यूज सुद्धा असतात, पण एका टाइम नंतर आपल्याला कळतं की तो रिव्ह्यू जो आहे तो पेड आहे की निगेटिव्ह आहे, कारण की मल्टिपल कंप्लेंट्स आल्यावर ऑब्व्हियस आहे गाडीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असणार. जेवढा रिसर्च मी केलेला ह्या गाडीबद्दल मला ही गाडी प्रचंड आवडलेली, कारण माझा जो रायडिंगचा आणि डेली ऑफिस कम्युटचा जो पर्पज होता ते फुलफिल करणारी मार्केटमध्ये मला दुसरी कोणतीही गाडी दिसली नाही ज्या माझ्या रिक्वायरमेंट्स आहेत. तर कम्फर्टेबल लॉंग राईड आणि सेकंड गोष्ट म्हणजे मला डेली कम्युटसाठी एक लाईट बाईक हवी होती ऑफिससाठी. आता पहिली गोष्ट तर आपल्या इंडियन मार्केटमध्ये ॲडव्हेंचर बाईक्सची कमी आहेत आणि गिण्याचुण्या ज्या ॲडव्हेंचर बाईक्स आहेत ज्याच्यामधून मी एक शॉर्टलिस्ट तयार केलेली माझ्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने, ज्यामध्ये होती की KTM ॲडव्हेंचर 250, सुझुकी V-Strom 250 एक होती आणि थर्ड बाईक लॉन्च होणार होती, तिचं नाव होतं TVS RTX 300, जी लॉन्च होणार नाही होणार काय होतं तर तिचं. फोर्थ होती हिरोची एक्सपल्स 210 आणि फिफ्थ होती हिमालयन 450. ह्यापैकी मी बऱ्याच गाड्यांची टेस्ट राईड घेतली. पहिला तर अवेलेबल होती हिरोची एक्सपल्स 210 जी इझिली टेस्ट राईडसाठी अवेलेबल होती. सेकंड जी बाईक होती हिमालयन 450, ती सुद्धा टेस्ट राईड करून घेतली, तिची पॉवर मला खूप जास्त आवडलेली. थर्ड V-Strom 250, ती मी अगोदर चालवलेली आहे. गाडी खूप छान आहे, गाडी खूप अंडररेटेड आहे, गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, बट ती थोडीशी आता जुनी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काही अपग्रेड आले नव्हते, सो मला त्यामुळे ती एवढी काय आवडली नाही. जून 2026 आला तरी पण RTX 300 अजूनही टेस्ट राईडसाठी अवेलेबलच नाही आहे, सो तिचा तर काय प्रश्नच येत नाही. KTM ॲडव्हेंचर 250 ला मी अगोदरच ड्रॉप केलं, कारण की ऑब्व्हियस तिची सर्व्हिस कॉस्ट जास्त आहे, बाकीच्या गाड्यांच्या कंपॅरिझनमध्ये तिची प्राइसिंग आणि सर्व्हिस कॉस्ट खूप जास्त. हिमालयन 450 ला मी ड्रॉप करण्याचं कारण हे होतं, माझी जी रिक्वायरमेंट होती ज्यासाठी मला गाडी फक्त लॉंग राईडसाठी नाही, लॉंग राईडसाठी उमेश्वर आहे हिमालयन 450 पेक्षा चांगली गाडी मार्केटमध्ये मला अजूनही कोणती वाटत नाही. बट जी माझी रिक्वायरमेंट होती की मला गाडी लॉंग राईडला तर चालवायचीच आहे, डेली ऑफिस कम्युटसाठी सुद्धा तीच बाईक हवी होती. आणि सगळ्या टेस्ट राईड घेतल्यानंतर विचार विमोक्ष असं खूप सारं केल्यानंतर फायनली मी डिसाईड केलं, टेस्ट राईड घेतल्यानंतर ही गाडी काय खराब अशी फील नाही झालेली. अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच प्रॉब्लेम, बऱ्याच व्हिडिओ बघितल्यानंतर मी फायनली डिसाईड केलं की शोरूमला जाऊन ह्यांच्या शोरूमच्या ओनरशीच एकदा बोलून घ्यावं. लगेचच मी पोचलो मुंबईमधल्या अंधेरी वेस्टमधल्या अनिरुद्ध प्रीमिया शोरूमला,
जिथे आपल्या सावंत सरांनी आपल्याला खूप चांगलं गाईड केलं, जे त्या शोरूमचे ओनर आहेत. आणि त्यांनी मला ही गोष्ट क्लिअर सांगितली, तुला गाडी नसेल घ्यायची असेल तू नको घेऊ, बट जर तुला गाडी खरंच आवडली असेल तर मी तुला एक गोष्टीची खात्री देऊ शकतो. हे जे प्रॉब्लेम्स आलेले ते फर्स्ट बॅचमध्ये आलेले, आणि फर्स्ट बॅचमध्ये गाडी जेव्हा काही लोकांनी ज्यांनी नेगेटिव्ह रिव्ह्यू स्टार्टिंगला टाकलेले त्या लोकांनी ह्या सुद्धा व्हिडिओज टाकलेल्या की फर्स्ट इन इंडिया, फर्स्ट इन जयपूर, फर्स्ट इन मुंबई वगैरे अशा व्हिडिओज टाकलेल्या. सो त्या लोकांनी गाड्या अवेलेबल नसताना फॅक्टरीमधून जाऊन त्या गाड्या डिलिव्हरी घेतलेल्या होत्या. लिटरली जयपूर फॅक्टरी आणि केरला फॅक्टरी, गाड्या जिथे शोरूममध्ये विकायला अवेलेबल नव्हत्या तिकडे त्या लोकांनी फॅक्टरीमधून गाड्या घेतल्या. त्यांनी क्लिअरली ॲग्री केलं की गाडीमध्ये प्रॉब्लेम होता, बट गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी त्या गाडीचे पार्ट्स अवेलेबल पाहिजे. जिथे अजूनपर्यंत शोरूममध्ये गाड्या पोहोचल्या नव्हत्या तिकडे त्या गाड्यांमध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्या गाड्यांचे पार्ट्स कुठून अवेलेबल असणार. त्या टायमिंगला पार्ट्स अवेलेबल नव्हते, त्यामुळे त्या गोष्टीचा जास्त हल्ला क्रिएट झाला. आणि सध्या सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट पटकन व्हायरल होते, त्यामुळे तसंच ते व्हायरल झालं. आणि सांगितलं की हळूहळू जशा जशा गाड्या आल्या, गाड्यानंतर पार्ट्स अवेलेबल झाले, सर्व्हिस सेंटर प्रॉपरली फंक्शनल झाले, त्यानंतर त्या लोकांचे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. गाडीमध्ये प्रॉब्लेम नव्हता हे त्यांनी कधीच माझ्यापासून असं हाईड नाही केलं. सो गाड्यांमध्ये प्रॉब्लेम होता ही गोष्ट तर होती नक्कीच. तर मी त्यांना विचारलं की नक्की काय करू, गाडी घेईन पण प्रॉब्लेम आला तर नंतर काय. त्यांनी सांगितलं बघ आता फेब्रुवारीमध्ये गाडी लॉन्च झालेली, बरेच प्रॉब्लेम आले, R&D करून सप्टेंबरमध्ये मी तिथे शोरूममध्ये होतो. तो इतक्या महिन्यामध्ये आता बऱ्याच गोष्टीची R&D करून जे पुढचे बॅच आहेत त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाठवले. गाडीच्या इंजिन साईडला ह्या साईडला एक वॉटर पंप असतो आणि तो पंप जो आहे फ्युलंटला वरती इंजिनमध्ये पुश करतो. सो तो काम करत नव्हता, तर तो पार्ट रिप्लेस करून पुढच्या बॅचमधल्या गाड्या येत आहेत. आणि थर्ड गोष्ट जी त्यांनी मला सांगितली की मोस्टली जे प्रॉब्लेम आलेले ते जयपूर फॅक्टरीच्या गाड्यांमध्ये आलेले. आपण लोक जी गाड्या ऑर्डर करतोय त्या केरला फॅक्टरीमधून करतो. आता कोणत्याही शोरूमला त्यांची गाडी ही विकायचीच असणार, ह्या हिशोबाने मलाही वाटलं की आता त्या हिशोबाने सगळं चाललेलं आहे. ते मी ही गाडी घेण्यास कन्व्हिन्स झालो. तो पॉईंट मी तुम्हाला सांगतो की जसं की सोशल मीडियावर सगळ्या नेगेटिव्ह व्हिडिओज येत होत्या, त्या नेगेटिव्ह व्हिडिओज येताना त्यामध्येच मी पाहिलं की प्रत्येक नेगेटिव्ह व्हिडिओवर हिरो मोटरकॉर्प स्वतः इंस्टाग्रामवर जाऊन भले त्या व्हिडिओला 80 व्ह्यूज असतील अशा व्हिडिओजसुद्धा मी पाहिल्या ज्याच्यावर ते लावून रिवर्ट करताय की तुम्ही सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन या, आपण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. इंडियामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की प्रत्येक ब्रँड, तो बाईक ब्रँड असो किंवा कोणताही प्रोडक्ट विकत असो, त्या ब्रँडची आफ्टर सेल सर्व्हिस जर चांगली असली तर तो ब्रँड नक्कीच ग्रो करतो. आणि तेच मी फायनली हिरोमध्ये पाहिलं की हिरो आपल्या कस्टमरला गाडी सेल केल्यानंतर सुद्धा सर्व्हिस देतोय. प्रॉब्लेम ते भले सोशल मीडियावर असो सर्व्हिस सेंटरला असो ते ॲटलिस्ट ऐकून घेतोय. फायनली तुमच्या भावाने ही गाडी बुक केली आणि 19 सप्टेंबर 2025ला या बाईकची डिलिव्हरी घेतली. बाईकची डिलिव्हरी घेतल्यानंतर एक त्याचा ब्रेक इन पिरियड संपल्यानंतर, जर तुम्ही आपल्या पेजला अगोदरपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपण लोकांनी कोस्टल कोकण राईड केलेली ह्या बाईकवर. 100-200 किलोमीटरच्या राईड्स तर केल्याच, त्यानंतर आपण लोकांनी अष्टविनायक राईड सुद्धा ह्या बाईकवर केलेली, डबल सीट. 3000 किलोमीटर खरं तर गाडी चालवेपर्यंत मला असं वाटत होतं की काहीतरी प्रॉब्लेम येईल. ॲज सच मला ह्या गाडीमधून काही प्रॉब्लेम आला नाही, इन्स्टेड ऑफ वन प्रॉब्लेम, जो की होता ही गाडी ट्यूबलेस नसल्याचा. गाडी ट्यूबलेस नसल्यामुळे ना मला स्टार्टिंगला 3 पंक्चर आले. 3ही पंक्चर मला पुढच्या टायरचेच आले. तर 3ही पंक्चरमध्ये एक कॉमनली गोष्ट मी नोटीस केली. पंक्चर बेसिकली कसा होत होता की कोणती गोष्ट त्यामध्ये टायरमध्ये घुसून त्यानंतर त्यात होल नव्हता होत. ते जर तुम्ही पाहिलं असेल ट्यूबची जॉईंट्स असते, जॉईंट जे आहेत ते मॅन्युफॅक्चरिंगच्या टायमिंगला जर नीट मॅन्युफॅक्चर नाही झाले त्या जॉईंट जे आहेत ते उघडतात. म्हणजे एखादा जर तुम्हाला टाका लागला तर टाका कसा उघडतो त्याप्रमाणे. पंक्चरवाल्याने सजेस्ट केलं की एक काम कर, तुझी जी ट्यूब आहे जी कंपनी सोबत आली आहे ती चेंज करून बघ. ट्यूब चेंज केल्यानंतर आपल्या गाडीला कधीही एकही पंक्चर टचवूड आतापर्यंत तरी नाही आला. हे तर झालं मी ही गाडी का घेतली. आता आपण जाणून घेऊया ह्या गाडीचे प्रोज आणि कॉन्स बद्दल. ह्या गाडीच्या प्रोज बद्दल बोलायचं झालं तर फर्स्ट माझ्या आवडीचा पार्ट ह्या गाडीमधला म्हणजे ह्या गाडीचं रेअर सस्पेन्शन. मित्रांनो, ह्या गाडीचं सस्पेन्शन एवढं भारी आहे. मेन कारण म्हणजे ह्या गाडीला डेव्हलप केलं आहे हिरो मोटरस्पोर्ट, पावर्ड बाय हिरो मोटरस्पोर्ट. इकडे लिहिलेलं तुम्ही पाहता. आता हिरो मोटरस्पोर्ट काय करतं, हिरो मोटरस्पोर्ट डकार रॅलीमध्ये ज्या गाड्या कम्पीट करतात, ज्या ऑफरोडिंग, एक्स्ट्रीम ऑफरोडिंग म्हणजे डेव्हलप करतं हिरोसाठी हिरो मोटरस्पोर्टच्या डकार रॅलीच्या गाडीला इन्स्पायर होऊन तिकडच्या टेक्नॉलॉजीला यूज करून हा रेअर सस्पेन्शन पाहिला असेल जो जुन्या एक्सप्रेस 200मध्ये नव्हता तो डेव्हलप केला, ज्याच्यामुळे लिटरली एवढं कम्फर्ट फील होतं. हायवे टुरिंगला तर म्हणाच, पण ऑफरोडिंगला सुद्धा कोणतेही खड्डे, सिटीमधले जे घाणेरडे पॅचेस असतात, मध्ये खडबडीत पॅचेस असतात, त्याच्यामध्ये लिटरली माझ्या पप्पांनी पाठी बसून असं सांगितलं की ही गाडी आहे ना वोल्वो बसमध्ये जेवढं कम्फर्ट असतं ना तेवढं फील होते, तशी फील होते. सेकंड गोष्ट ह्याची प्रोमध्ये येते ती म्हणजे गाडीचा रायडिंग पोश्चर. जेव्हा तुम्ही गाडीवर बसता तेव्हा इझिली तुम्ही लोक बघू शकता माझा पोश्चर, हा जो पाठीचा जो लेवल आहे ही कशी स्ट्रेट येते. त्यानंतर माझा हँडलबारच्या लेवलला माझा हात येऊन जातो.
सो एकदम रिलॅक्सिंग पोस्चर आहे. जर तुम्ही ह्याच्या पाठी जेव्हा रायडिंगला जाताना जेव्हा मी बॅग बांधतो, बॅग बांधल्यानंतर आरामात तुम्ही बॅकरेस्ट तुमचा होऊन जातो आणि रिलॅक्समध्ये तुम्ही 100-120 क्रूज करत गाडी चालू शकता. पण आहे ना मित्रांनो, ह्या गाडीचं हे जे लिक्विड कूल 210 cc जे इंजिन दिलं आहे ना, त्यामुळे अमेझिंग होऊन जातो. गाडीच्या इंजिनवर बिलकुल प्रेशर नाही. तुम्ही लोक 100-120 इझिली क्रूज करू शकता. गाडीला एवढा छान ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे ना मित्रांनो, की तुम्ही कुठूनही गाडी कशीही ऑफरोडिंगमध्ये चालवा. ऑफरोडिंग किंग म्हणतात तिला बाय द वे. ही डॅश प्लेट आहे ना, डॅश प्लेट ही यूजच होणार नाही, एवढी मस्त आहे. सो या ग्राउंड क्लिअरन्समध्ये काय होतं, ह्या ग्राउंड क्लिअरन्स आणि हे शॉकअप्सच्या ज्या कॉम्बिनेशनमुळे काय होतं, गाडीची ऑफरोडिंग कॅपॅसिटी जी आहे अजून 200% जाते. म्हणजे अजून तुम्ही ह्या गाडीला पुश करू शकता. अजून जे प्रोज आहेत ह्या गाडीचे ते म्हणजे ह्या गाडीचे फीचर्स खूप अशी कलरिंग आणि नवीन जमान्याची TFT 3 मोड्स सुद्धा बघायला भेटतात. एक तर रोड मोड आहे, ट्रेल मोड आहे आणि ऑफ रोड मोड आहे. तर इथे सेन्सरवर तुम्ही हात ठेवला तर ऑटोमॅटिक डिस्प्ले ब्लॅक होऊन जातो. ह्या सेन्सर सोबतच हेडलाईट सुद्धा त्यावरच ऍक्टिव्ह होते. कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला ब्लूटूथची कनेक्टिव्हिटी तर आहेच, म्युझिक सुद्धा तुम्ही इथून ऑपरेट करू शकता. ते टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सुद्धा दिसून येईल. सगळ्यात जास्त जो मला कोणता फीचर आवडला असेल ना ह्या गाडीचा, तो कॉलिंग फीचर. तुम्हाला कोणता कॉल आला तर पूर्णपणे त्या माणसाचं नाव दिसून येतं. खिशातून मोबाईल काढून बघायची गरज नाही की कोणाचा कॉल आला आणि कोणाचा नाही. तुम्हाला इथे डायरेक्टली कळून जातो कोणाचा कॉल आहे आणि इथूनच तुम्ही पिक करू शकता. तर या गाडीमध्ये आहे ना बऱ्याच अशा गोष्टी दिल्या आहेत ज्या खूप जास्त प्रॅक्टिकल. त्या गोष्टी बाकीचे ब्रँड्स आहेत ना त्याच्यासाठी जास्तीचे पैसे घेतात. जसं तुम्ही ऑफरोडिंग करता आणि कोणाला गाडी खेचायची असेल तर कोण हेडलाईट किंवा हे तर खेचू शकत नाही, हे तुटून जाणार. त्यासाठी हा जो आहे ना ग्रॅबचा असा मस्तपैकी एक रॉड दिलेला आहे, ह्या चेसिसशी कनेक्टेड आहे. हा डायरेक्ट तुम्ही खेचून गाडी इथून खेचू शकता. एक मस्तपैकी विंडशील्ड दिला आहे ट्रॅव्हलिंगसाठी. बाग बस्टर्स दिलेले आहे. एक छोटासा इंजिन गार्ड सुद्धा त्यासोबत तुम्हाला लोकांना भेटतो. हा जो टॉप रॅक तुम्ही बघताय ना, हा टॉप रॅक गाडी सोबतच तुम्हाला येतो. तो वेगळा तुम्हाला बाय करायची गरज नाही. फक्त मी जी एकच गोष्ट घेतली आहे ती काय घेतली आहे, हा मोटोटॉर्कचा इंजिन गार्ड. जो हा टॉप बॉक्स होता माझा ऑलरेडी माझा FZ असल्यापासूनच आहे. ह्याला इझिली मी आपल्या टॉप रॅकवर 4 फिटिंगवर मस्तपैकी हा टॉप बॉक्स आपला फिट करून घेतला. सो ही एक गोष्ट आहे जी बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे, जी हिरो आपल्या गाडीसोबत. हे बघा, हे ऑफरोडिंगसाठी जे हे दातवाला जे म्हणजे चांगली तुम्हाला पायांना तुमच्या शूजला ग्रिप भेटायसाठी तुमचा फुटपॅक आहे तो एक वेगळ्या पद्धतीने विकला जातो. बऱ्याच ब्रँड्समध्ये मी पाहिलं आहे आणि खूप महाग विकला जातो. सो हिरो हे सोबतच देते. जर तुम्हाला हे रबर लावायचं तर लावू शकता, काढायचं तर काढू शकता. कॉन्सची गोष्ट करू तर मला आहे ना पहिली गोष्ट तर जास्ती अशा गोष्टी वाटल्या नाही. प्रॉब्लेम्सबद्दल मी पुढे बोलणार आहे, बट हे कॉन्सबद्दल मी तुम्हाला सांगतोय की ज्या लोकांची हाईट थोडी कमी आहे, 5'5" कमी आहे, त्या लोकांना ही गाडी स्किल रायडर्स नसतील तर ती गाडी चालवायला खूप प्रॉब्लेम होणार. कारण कॉन्स बोलू तर हे मला रेअर सीटचं वाटलं. रेअर सीट पण कशी, जेव्हा आपण पिलियन घेऊन ही गाडी चालवतो त्या टायमिंगला थाय सपोर्ट जो आहे तो कमी आहे. ज्याला थोडंसं मॉडिफाय जर आपण केलं, जर सीट रुंदी वाढवली तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो. ही एक गोष्ट मला वाटली. आता मित्रांनो बोलूया ह्या गाडीच्या मायलेजबद्दल. सिटीमध्ये ही गाडी मला 30 गाडी देते आणि हायवेला ही गाडीने मला 38 पर्यंत ॲव्हरेज दिलेला आहे. आता सर्व्हिस एक्सपिरियन्सबद्दल बोलू तर सर्व्हिस एक्सपिरियन्स माझा तरी पर्सनली खूप छान आहे. कारण की फर्स्ट सर्व्हिस झालेली माझी 2400 रुपयात, सेकंड सर्व्हिस माझी झालेली 1600 रुपयात, ज्यामध्ये मी जास्त गोष्टी चेंज नव्हत्या केल्या. आणि थर्ड सर्व्हिस आता जी मी केली ती माझी झाली समथिंग 4200 समथिंग काहीतरी, ज्याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी चेंज केलेल्या. आपला ऑइल फिल्टर चेंज झालेला, ब्रेक पॅड पुढचा चेंज झाले, त्यानंतर गाडीचं ऑइल चेंज झालेलं, त्यानंतर ऑइल फिल्टर चेंज झालेलं. अशा बऱ्याच गोष्टी मी चेंज करून घेतलेल्या, त्याच्यामुळे ती जरा प्राईस थोडी जास्त झालेली. बाकी ब्रँडच्या कंपॅरिझनमध्ये बघाल तर तुम्हाला तेवढी ती प्राईस जास्त वाटणार सुद्धा नाही. कारण की ह्याचे मला ब्रेक पॅड्सच पुढचे कितीला पडले असेल, फक्त 600ला ह्याचे पुढचे ब्रेक पॅड्स. आता ह्या अंधेरीच्या सर्व्हिस सेंटरमधून ही गाडी मी सर्व्हिस करून घेतलेली. आणि तुम्हाला लोकांना जर असं वाटत असेल सर्व्हिस ह्या गाडीची चांगली होते की नाही होत, थर्ड सर्व्हिसला मी त्यांना सांगितलेलं की आहे ना इकडून एक फक्त थोडंसं ऑइल लीक झाल्यासारखं वाटत. हा वाला जो आहे ना वॉटर पंप असतो, ह्या वॉटर पंपमधून थोडंसं ऑइल लीक झाल्यासारखं वाटत होतं. तो बोलला ठीक आहे, काय नाही, वॉरंटीमध्ये आपलं रिप्लेस होऊन जाईल, वॉरंटी कमी सुद्धा होणार नाही आणि इन्शुरन्सला काही इफेक्टही नाही पडणार. तर आपण एखाद्या कंपनीला जर बोललो की एखादी गोष्ट प्रॉब्लेम येते आणि समोरून जर ते लोक सांगत असतील की हा पार्ट तुम्हाला फ्रीमध्ये रिप्लेस करून भेटत, तर तुम्हीच अंदाजा लावू शकता की ही सर्व्हिसिंग चांगली आहे की नाही. ऑफरोडिंग मी या गाडीबरोबर एवढी जास्त केली नाही, त्यामुळे ऑफरोडिंग बद्दल मला एवढं माहिती नाही. बट जेवढ्या पण खराब पॅचेसमध्ये मी ही गाडी चालवली आहे आणि जेवढे माझे ऑफरोडिंग करणारे मित्र आहेत त्या लोकांशी बोललो आहे, ह्या गाडीचं ऑफरोडिंगमध्ये तरी कोणी हात पकडला नाही. राहिली तर हायवे क्रुझिंग मी खूप केली आहे. सो हायवे क्रुझिंगमध्ये खूप जास्त कम्फर्टेबल फील होतं. स्पेशली ह्याचा पोश्चर जो आहे तो बेस्ट वाटला मला. आता जर आपण प्रॉब्लेम्सबद्दल बोलतोच आहे या गाडीच्या, तर ऑब्वियस गाडीचा टॅपेट नॉईस येतो की नाही ह्याबद्दल सांगतो. तर मित्रांनो मी गाडी तुम्हाला चालू करून दाखवतो. या गाडीचा आवाज तो उभा असल्यावर ह्या गाडीचा बेसिकली आवाज असाच तुम्हाला ऐकायला येतो.
आता टॅपेट नॉईजचा मला तर ॲजसच काय प्रॉब्लेम नव्हता. 10,000 किलोमीटरपर्यंत मी गाडी चालवलेली, बरेच लॉंग राईडसुद्धा केलेले, पण मला काय प्रॉब्लेम असा वाटला नाही ॲजसच. गाडी चालवताना तर तो नॉईस येतच नाही आणि त्यामुळे गाडी काय बंद पडत नाही. त्यामुळे मी त्या गोष्टीला एवढं काय गांभीर्याने घेतलं नाही. जो सर्व्हिस सेंटरवाला आहे तो सुद्धा आपल्या ओळखीचा आहे, तो अनिरुद्ध प्रीमियर्सशीच असोसिएट आहे. तो मला सांगितलं की बघ टॅपेटचा नॉईस हा हळूहळू येत होता तुझं सेकंड सर्व्हिसपर्यंत. जो टॅपेटचा नॉईस सॉल्व करायसाठी जे कंपनीने R&D करून पाठवलेला जो पार्ट चेंज करायला सांगितलेला जो होता इंजिनचा हेड. इंजिनचा हेड ह्या लोकांनी स्टार्टिंगपासून जेवढे प्रॉब्लेम येत होते त्या लोकांना इंजिन हेड हे R&D करून नवीन हेड्स लावून दिले. त्यामध्ये प्रॉब्लेम हे व्हायचा की ते सक्सेसफुल नसायचं. थर्ड सर्व्हिसला त्या मित्राने टेक्निशियनने सांगितलं की आता एक नवीन हेड R&D करून थर्ड टाइम रिटर्न जाऊन आला आहे, तो जरा सक्सेसफुल आहे. मी बऱ्याच जणांच्या गाड्यांवर तो फिट केला आणि त्यानंतर कोणच प्रॉब्लेम घेऊन आलं नाही आहे अजूनपर्यंत. जर हवं असेल की तुला टॅपेट साऊंड थोडाफार कमी करायचा असेल, तुला त्या गोष्टीचं सोल्युशन हवं असेल तर आपण तुझ्या गाडीत हेड चेंज करू शकतो. हेड तर मी ऑर्डर केलेलं आहे इंजिनचं. मला ॲजसच मी आहे ना हंगामा करीन एवढा काय प्रॉब्लेम नव्हता त्या टॅपेटच्या आवाजाचा. बट मी बोललो ठीक आहे, जर R&D केलं आहे आणि सक्सेसफुल निघतं आहे तर चेंज करून बघूयात. आणि मी त्याला हे सुद्धा विचारलं की चेंज केल्यानंतर तर काय प्रॉब्लेम येणार नाही ना. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते हेड चेंज केलेल्याची व्हिडिओ बनवीन आणि हेड चेंज केल्यानंतर काही प्रॉब्लेम येत आहेत हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. 2025 सप्टेंबरला मी ही गाडी बाय केलेली. त्या टायमिंगला ह्या गाडीची प्राईस 2,35,000 रुपये होती ऑन रोड. त्याच्यानंतर GST रिफंड झाला. GST रिफंड झाल्यानंतर ह्या गाडीची प्राइस 2,14,000 पर्यंत ड्रॉप झाली. जर तुम्ही मला विचाराल ही गाडी व्हॅल्यू फॉर मनी आहे की नाही, तर मित्रांनो मला 101% विथ नो डाऊट मित्रांनो ही गाडी व्हॅल्यू फॉर मनी गाडी वाटते. तर हा होता मित्रांनो माझा 10,000 किलोमीटर नंतरचा एक्सप्रेस 210चा ओनरशिप रिव्ह्यू. बाकी तुम्हाला एक्सप्रेस 210 बद्दल काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये आपले थॉट्स कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन राईडसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. या सगळ्या प्रश्नांची तो हो नाही था.